एखाद्या डायग्रामची जर साईज आपल्याला चेंज करायची असेल तर नॉर्मली आपण स्केल कमांड यूज करतो. पण जर आपल्याला डायमेन्शन्स ॲज इट इज ठेवायचे असतील पण साईजसुद्धा चेंज करायची आहे तर अशावेळी डायरेक्ट स्केल न करता इन्सर्टला जावा आणि इथं क्रिएट ब्लॉकचा ऑप्शन आहे, हा पहिला यूज करा. क्रिएट ब्लॉकला गेल्यानंतर ब्लॉकला नाव द्यायचं. सपोज मी टाकलं इथं ब्लॉक 1. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे, इथं जायचं. तो ऑब्जेक्ट किंवा ती डायग्राम सिलेक्ट करायची, एंटर प्रेस करायचं. त्याच्यानंतर पिक पॉईंटला जायचं इथं आणि त्या डायग्रामवरचा एक पॉईंट कोणता तरी पिक करायचा आणि इथं ओकेवर क्लिक करायचं. आता ही डायग्राम आपली ब्लॉकमध्ये कन्वर्ट झाली. आता याला ज्यावेळी आपण स्केल करणार त्यावेळी त्याचे डायमेन्शन्स ॲज इट इज राहतील, कारण आपण त्याला ब्लॉकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं डायमेन्शन आपलं आहे 6.8. आता आपण जाऊया स्केलला आणि त्याच्या निम्म्या साईजला स्केल करूया. स्केलला गेल्यानंतर बेस पॉईंट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर निम्म्या साईजला पाहिजे असेल तर स्केल फॅक्टर 0.5 आणि एंटर. तर इथं तुम्ही बघू शकताय डायमेन्शन्स जे आहेत तेच राहिले पण डायग्रामची साईजसुद्धा कमी झाली.